श्रावण महिन्यामध्ये कोणतीही इच्छा, मनोकामना पूर्ण करायची असेल तर अशी 2 शक्तिशाली शिवस्तोत्र आहेत, ज्यांचं श्रद्धेनं पठण केल्यानं मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा महादेवांची कृपा मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. पण ही 2 स्तोत्र नेमकं कोणती आहेत, ती कधी म्हणायची, किती वेळा म्हणायची, पठणाची योग्य पद्धत काय आणि मनोकामनेसाठी या स्तोत्रात आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि श्रावणातील कोणत्या दिवशी याचं पठण करणं विशेष मानलं जातं किंवा महादेवांची कृपा मिळावी यासाठी ही साधना कशी करावी हे सर्वच जाणून घेऊया. सर्वात पहिलं स्तोत्र म्हणजे शिवस्तुती. आता शिवस्तुती म्हणजे नेमकं काय तर भगवान शिवांच्या रूपाचं, गुणांचं, सामर्थ्याचं आणि महिमेचं भक्तिभावाने केलेलं स्मरण म्हणजे शिवस्तुती. शिवाची स्तुती करण्यासाठी अनेक स्तोत्र आणि प्रार्थना आहेत. त्यापैकी 2 स्तोत्र प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे पहिलं शिवमहिम्न स्तोत्र आणि दुसरं रुद्राष्टकम आणि शिवस्तुती. हे दोन्ही स्तोत्र भगवान शिवाच्या महिमेचं सुंदर वर्णन करतात. आता शिवमहिम्न स्तोत्र हे भगवान शिवाची स्तुती करणारं अतिशय प्रसिद्ध संस्कृत स्तोत्र आहे. परंपरेनुसार हे स्तोत्र गंधर्व राजा पुष्पदंत यांनी रचल्याची पौराणिक कथा सांगितली जाते. या स्तोत्रामध्ये भगवान शिवाचा महिमा किती मोठा आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले. पुष्पदंताच्या कथेनुसार भगवान शिवाची स्तुती करताना त्यांनी आपल्या भक्तीचा भाव शब्दातून व्यक्त केला. म्हणून हे स्तोत्र केवळ पठण करण्यासाठी नाही, तर भगवान शिवाच्या महिमेचं चिंतन करण्यासाठी देखील महत्त्वाचं मानलं जातं. शिवमहिम्न स्तोत्र हे भगवान शिवाच्या महिमेचं वर्णन करणारं अतिशय प्रसिद्ध स्तोत्र आहे. आता ते कसं म्हणावं तर सकाळी स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, स्वच्छ जागी शिवलिंगासमोर बसावं, दिवा लावावा आणि शिवस्तुती म्हणण्याचे 5 आध्यात्मिक फायदे आहेत. जसे आपण शांतपणे स्तोत्र म्हणतो तेव्हा काही वेळासाठी आपलं लक्ष त्या शब्दांवर आणि शिवाच्या स्मरणावर केंद्रित होतं. त्यामुळे मनाला शांत होण्यासाठी एक सुंदर वेळ मिळतो. दुसरं म्हणजे श्लोकांचे उच्चार, शब्द आणि अर्थ याकडे लक्ष दिल्यामुळे मन एका गोष्टीवर केंद्रित करण्याची सवय लागते. तिसरं म्हणजे दररोज शिवाचा महिमा आठवला की मनात श्रद्धा आणि भक्तीचा भाव अधिक दृढ होऊ शकतो. आणि चौथं म्हणजे शिवाची स्तुती करताना आपण स्वतःला ईश्वरापुढे नम्र करतो. त्यामुळे समर्पण आणि नम्रतेची भावना वाढण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज काही मिनिटं शिवस्मरणासाठी दिल्यामुळे दिवसात एक शांत आणि भक्तिमय वेळ आपल्यासाठी तयार होतो. एक सकारात्मक भावना निर्माण होते, आपली चिडचिड कमी होते आणि आपण आपोआप शांत होतो. हे फायदे आध्यात्मिक आणि धार्मिक श्रद्धांच्या संदर्भातून आपण समजून घेतलेत तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
शिवस्तुती आपण सकाळी स्नान करून स्वच्छ जागी बसून शिवाचं स्मरण करत स्तोत्र म्हणत पारंपरिक पद्धतीने करू शकतो. पण सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी दिवा लावूनही शिवस्तुती म्हणता येते. विशेषतः सोमवार, प्रदोष आणि श्रावणातील सोमवारी याचे लाभ मिळतात असं सांगितलं जातं. म्हणून या दिवशी शिवस्तोत्र पठण करण्याची भक्तांमध्ये परंपरा आहे. तर या श्रावणात हे छोटेसे संकल्प करा. दररोज काही मिनिटं महादेवांसाठी राखून ठेवा. शिवलिंगासमोर बसा, डोळे मिटा, मन शांत करा आणि श्रद्धेने म्हणा शिवमहिम्न स्तोत्र. रुद्राष्टकम जरी म्हणता येत नसेल तर आपण ऐकू शकता किंवा फक्त ओम नमः शिवाय. महादेवाकडे जाण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही. ते आपले साधेभोळे शंकर आहेत. कधीकधी मन शांत ठेवून काही मिनिटांचं शिवस्मरण आणि मनापासून केलेली प्रार्थना इतकंच महादेवांना पुरेसं वाटतं. म्हणून या श्रावणात महादेवांसाठी फक्त काही मिनिटं काढा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय. मंडळी, तुम्ही श्रावणात कोणत्या स्तोत्राचं पठण करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या सणवारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.